वाघ ICU इंचार्ज ओंकार हॉस्पिटल राऊरी फॅक्टरी. आपल्याकडं एक 65 वर्षाचं बाळ आहे, लहान बाळ या अर्थाने की गेल्या 7 ते 8 दिवसापासून आमच्या हॉस्पिटलला आजी आहेत, परंतु आमच्या सर्व स्टाफला, सर्व पेशंटला त्यांनी अतिशय त्यांच्या स्वभावाने, त्यांच्या व्यक्तित्व गुणाने अगदी सगळ्यांना प्रसन्न करून ठेवलेलं आहे. अशा आजींना आपण त्यांची जी सून आहे, तुमचं कोण आहे? लेक अच्छा, तुमची जी लेक आहे पार्वती माळू शिंदे यांचं आपल्याकडं ऑपरेशन झालेलं आहे हिस्टोटॉमीचं. एक 24 तारखेला ते आपल्याकडे ॲडमिट झाल्यात आणि 25 तारखेला त्यांचं ऑपरेशन झालं. आजी तुम्हाला कसं वाटतं हॉस्पिटलमध्ये? लय भारी वाटतं. बरं, फ्री आहे एकदम. काही म्हणजे बोलणं चालणं लई त्रास नाही, काहीच नाही. पेशंटाला अगदी व्यवस्थित आहे. नाही पण तुम्ही आतापर्यंत बरेच हॉस्पिटल पाहिले असतील, पण हे लय भारी, एकच नंबर. तुम्ही ते मागाशी अकोल्याचा काहीतरी आम्हाला किस्सा सांगत होतो, सांगा ना आमच्या प्रेक्षकांना जरा. हां सांगा. हां सांगू? हो सांगा बोला. काय नाही. सोमनाथ साळुंकेनी त्यांचे पाहुणे आणलेले होते तर मग आले रावरीला घेऊन. मुलगी बिलगी दाखवली, शिरा पोहे झाले. आता आपलं शिक्षण नाही आणि काय नाही, गावठडच. आणि मग झाल्यानंतर मग चहा ठेवू म्हणे. चहा ठेवला, त्यांना दिला. बशा एक मालक म्हणाले, काय यार खत्री म्हणे, अल्ला म्हणू नको. आता ते चहा दिल्यानंतर मी गेले बशा घेऊन चहा प्याले खुर्चीवर, उचलायला गेले तर ते कप झाला कानुडा. अल्ला मोठ्याने अल्ला म्हणे. पण ते 4-5 जण होते ना, लागले एकमेकाच्या तोंडाकडं बघायला लागले. तर म्हणे ही बाई काय आपल्या माळेपायकी नाही, अजिबात माळ्याची नाही म्हणे. मग आता नाही म्हणलं, आपल्याला तरी कुठं बळजबरी करायची. आणली मेवण्याने पाहुणे, तुम्ही नाही दुसरं घर. मग असे करून मग गेले ते आंबीला आले. त्याच पाहुण्याला म्हणे, काय म्हणे साळुंके, तुमच्या बहिणीला त्या बायकोला किती बहिणी आहेत म्हणे? 5 जणी. तर म्हणे रावरीवाले आहे ना म्हणे. काय म्हणे ते पाहुणे ना अल्ला म्हणाली. आम्ही म्हणलो ती माळ्याची नाही. मग म्हणलं आपल्याला काय कोणता बळजबरी करेल. आणि हा माणूस नुसता हातावरचा, ह्या पाहुण्याला घरं नाही दारं नाही. गल्लीने शेंगा विकायला गेली. यांची मामी भेटली ह्या जावयाची. अहो म्हणे रतांबाई, आणि मग उभा राहा म्हणे, आमच्या मामाच्या पोराला द्या. म्हणलं तुमच्या मामाच्या पोराला नुसती जागा काहीतरी घरदार आहे का? नका का नसताना येसते, पण मनगटाला मनगट. आता मनगटाला मनगट म्हणले, तिथं चांगला मनाचा धडा केला. त्या बाईला हा म्हणले. घरी आल्या, अहो म्हणलं का हो चौधरी, आपल्याला शिंद्याला पोरगी देऊ म्हणे. कोणता शिंदे? म्हणलं मळू शिंदे. तर म्हणे काही नाव गाव? म्हणलं बंशी मळू शिंदे. म्हणे ते पोरगं काय करतं? म्हणलं काय नाही, भाजीपाल्याचा आपला धंदा करते. जाई ना का म्हणलं. तर नाही म्हणे, मी नोकरीला असून अशी हातोर पोरगी देईन. वणी नरसं आपण नशीब धुवून पाहिलं. आज त्या माणसाने 2 गुंठे 4 खोलीची जागा दिली, आयतं घर दिलं. म्हणे खत्री द्यायचीच का पोरगी? म्हणलं हा देऊन टाका. खत्री म्हणजे कोण? रतन खत्री. अच्छा रतन खत्रीच म्हणते. आले होते. मामाची आहे ना मी. आणि मग द्यायचीच का म्हणे? हा द्यायची म्हणे. कारण तर वांगे तोडले वावरातले. वांगे बिंगे तोडून लगेच तारीख बिरीक धरून. आणि शिव 1 तोळ्याची, अर्धा तोळ्याच्या 2 अंगठ्या केल्या. नको, गरीब आहे ना. अहो गरीबाला तुम्ही सहकार्य करा ना. खरं. लई लखपत्याला आई बाप गेले तर चहा द्यायची त्या लेकीला शिराणी. जेव्हा सासू सासरे म्हणते रे चहा ठेव, तुझे आई बाप आले तर तिला मोठ्या पार, तेव्हा ती देईन. गरीब गेलं, तिच्या घरात काही नसू द्या, ती हिच्या घरात तरी घुसण, तिच्या घरात तरी घुसण. म्हणा नाही माझे आईबाप आले, मला उसणं द्या, मी तुमचं नंतर दे. तर हे गरीब लोक पोटाला पोटभर खाते. श्रीमंत करून झाकून ठेवतात. तर गरीबाला पोरी द्या.
म्हणजे प्रत्येक आईबापाने असं ठरवलं पाहिजे की गरिबांना मुली दिल्या हा पाहिजे. हा बघा ना तुम्ही हम्म. नुसतं तिला आपलं त्या काय करतं. हा. आता ह्यो पाहुणा पुढालची पुढे गेला. सगळ्या भागीरथीबाईच्या शाळेला ह्या पाहुण्याचा माल 2 गुंठे तनपूरवाडीला घेऊन सलापाचे घरं बांधून आज त्या घरात एकच आहे रूम बांधायला 6,000 रुपये येत राहिला का ते येळ टाईम बघायला गेले तर पाहुणा आणि ही म्हणाली काय म्हणे अगो बाई माया रूपासारखा नाही तो शनी काळा भंगार अल्ला अल्ला. मग बाप म्हणाला मला चौधरी म्हणतेत म्हणे लगेच बाटली तोंडात होती. नाना नाना मी काही नाही म्हणणार कशाची बाटली? जहरची. अच्छा अच्छा. तू जर म्हणशील यो काळा चेन माझ्या रूपासारखा नाही काळा आणि गोरा एकच बरोबर. तर पोरगी बापाच्या पुढे गेली आणि आज लई चांगलं. आता पोरगी 13वीला आहे. पोरग इकडे गाण्यागावला येतं. गणेगाव आपलं. बरोबर. हा ते कायच्या कोर्स आपल्याला नाही. कायचा कोर्स करते? हा फार्मसीला आहे का? हा. चांगलं चांगलं. बरं आहे 2च होऊन दिले बरं. बाज आहे. 2च झाले का? हा 2च. 2च झाले. चांगलं. असं आहे बरं आहे. हम्म. आल्याला दिवस चालला पण चांगले नीट नेटकं आजी तुम्हाला हॉस्पिटल कसं वाटलं आमचं? लई फ्री वाटलं. बरं. इथले तर डॉक्टर आल्यापासून खच माने पोरी बी ह्या त्यांच्या आईबापाच्या नाही तुमच्या आहे. हा बरं. नीट नेटकं समजून सांगणे. आज ह्याच माणसाच्या ठिकाणी दुसरा असता तुम्हाला एक शब्द 4 बाऱ्या आजी, उलट नाव सांगा ना तुमचं. हा? तुमचं नाव सांगा म्हणलं. रतनबाई बाप्पू